काय मग मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? आज आपण आगळीवेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत, गाजराचा हलवा, ज्यात की आपण ना साखरेचा वापर केला, ना माव्याचा वापर केला, ना की दुधाचा वापर केला. अशा प्रकारे बनवू शकतो की तो आपण महिनाभर स्टोअर करू ठेवू शकतो. जसे की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तो महिनाभर राहू शकतो. अशा प्रकारे बघा किती सुंदर असा गाजराचा पौष्टिक असा हलवा आज आपण स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहोत. याप्रमाणे करा मैत्रिणींनो, खूप सुंदर होतो. चव तर अगदी अप्रतिम लागते. बघा किती सुंदर झाला आहे की नाही? आता सीझन नाही आहे गाजराचा, पण तरी पण मी बनवला, कारण माझ्या मुलीला खूप आवडतो म्हणून तयार केला आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघू शकता. बघा किती सुंदर झाला आहे, सुटसुटीत अगदी, बरोबर ना? त्यासाठी आपण ताजी 500 ग्रॅम गाजरं घेतली आहे आणि गूळ, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते, तूप, वेलची पूड आणि थोडंसं चवीसाठी मीठ. अशा प्रकारे आपण धुवून गाजरं घेतलीत आणि किसून घेतलीत. त्यानंतर आपण तूप गरम करायला ठेवलं आहे आणि आपण तुपामध्ये किसलेले गाजर आहेत ते आपण हलवून घेणार आहोत. बघू शकता आपण किती सुंदर आहेत. आत्ता सीझन नाही आहे, पण तरी पण खूप सुंदर गाजरं मिळाली म्हणून गाजराचा हलवा करावासा वाटला, जो की सर्वांना पौष्टिक आहे. मुलं गाजर खायचं म्हटलं की कंटाळा करतात, पण गाजर हे डोळ्यासाठी खूप उत्तम आहे. म्हणून मी हा प्रयत्न केला आहे, जेणेकरून पौष्टिक खाणं होईल. आणि ज्या घरातील मंडळींना शुगरचा त्रास आहे त्यांनी गूळ थोड्या प्रमाणात खाल्ला तरी काही हरकत नाही, म्हणून गुळाचा वापर केला आहे. बघा किती सुंदर अप्रतिम दिसतोय. आपण प्रथम बघा तुपामध्ये ती गाजर आहेत ती हलवून घेणार आहोत. अशा प्रकारे हलवून घेतले. नंतर आपण लागेल तसं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये क्रश केलेले बदाम टाकलेत, मनुके टाकलेत आणि चारोळे टाकलेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ड्रायफ्रूट्स ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. खूप सुंदर लागते. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये पण तळून घेऊ शकता आणि त्यामध्ये टाकू शकता, पण मी असेच ह्यामध्ये भाजणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये सेंद्रिय गूळ टाकत आहोत. सेंद्रिय गूळ त्यामध्ये केमिकल नसतं, केमिकल विरहित हा सेंद्रिय गूळ टाकला आहे. विरघळतो तो, जास्त त्याला विरघळायला लागत नाही. आणि बघा आपण त्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे. मिल्क पावडरने खूप छान चव लागते आणि करायला पण एकदम सोपा, जास्त वेळ पण लागत नाही. अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर झाला आहे. आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चला पटापटा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर आपण शेवटी वेलची पूड टाकणार आहोत. ही टीप आहे की वेलची पूड कुठल्या पण गोड वस्तूमध्ये आपण टाकतो, पदार्थामध्ये टाकतो, ती शेवटी टाकायची, कारण त्याचा स्वाद हा शेवटपर्यंत राहतो. त्यानंतर बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर झाला आहे पौष्टिक असा गाजराचा हलवा. त्यामध्ये आपण साखरेचा वापर केला नाही की दुधाचा नाही आणि खव्याचा पण नाही. बघा किती सुंदर झाला आहे गाजराचा हलवा, मोकळा सुटसुटीत अगदी. खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा, खूप सुंदर होतो. माझ्या मुलीला तर खूप आवडला आणि आमच्या ह्यांना पण खूप आवडला. गाजर चांगलं असतं डोळ्यांसाठी खाल्लेलं. मग असे घरातली मंडळी कच्चा खायचा कंटाळा करतात, मग अशा प्रकारे तुम्ही बनवून त्यांना खाऊ घालू शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता, बरोबर आहे की नाही? आपण महिला काय करतो, आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. आपण पण खाल्लं पाहिजे, आपण पण बनवतो, आपल्याला पण काम करण्यासाठी ताकद हवी असते. त्यासाठी आपण पण खाल्लं पाहिजे. वेगवेगळे पदार्थ बनवायचे पण, खाऊ घालायचे पण आणि खायचे पण. या गाजराचा हलवा खायला. बघा किती सुंदर अप्रतिम झाला आहे. चव तर अगदी भन्नाट लागते गाजराच्या हलव्याची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.